पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये वाहन तोडाफोडीचं सत्र अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। काही तासांच्या अंतरामध्ये वाहन तोडफोडीच्या घटनांनी नागरिक हैराण झालेले आहेत आणि मोशीमध्ये 2 गटाच्या वादात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांकडून तोडफोड करण्यात आली आहे। केएसबी चौकामध्ये बुधवारी सुद्धा वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती। पिंपरी चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि या तोडफोडीची ही दृश्य कशामुळे या व्यक्तींनी ही तोडफोड केलेली आहे कारण अद्याप अस्पष्ट आहे। बातमी पाहतोय पिंपरी चिंचवडमधून। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, तोडफोडीचं सत्र पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवड साठी आपल्याला नवीन नाहीये, बऱ्याच या सुद्धा अगोदर या घटना झालेल्या आहेत, मात्र दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तोडफोडीच्या या घटना का वचक बसत नाही, अजून काय कारवाई केली पोलिसांनी? नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसांपासून हे जे सत्र आहे ते सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। कालच खरं तर एक पिंपरी चिंचवड मध्ये दिवसाढवळ्या केएसबी चौकामध्ये घटना घडली होती आणि रात्री उशिरा जर आपण पाहिलं तर मोशी परिसरात ही घटना घडलेली आहे। ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही कैद झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर रात्रीच्या सुमारामध्ये बुलेटचे जे सायलेन्सर आहेत त्याच्यातून जे फटाक्याचा आवाज येतो ते वाजवण्याचं जे प्रमाण आहे ते पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढले। नेहमी ग्रामस्थांनी तक्रारीही पोलिसांकडे तोंडी स्वरूपात केल्यात, मात्र पोलिसांकडनं त्या ग्रामस्थांना त्या तरुणांना वाचवण्यासाठीच प्रयत्न केले जात आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो, कारण त्यांच्यावर कोणतीही कारवाई खरं तर पोलीस करताना दिसून येत नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांनी त्या तरुणांना खरं तर हटकलं आणि त्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळतंय। मोशी परिसरातील ही संपूर्ण जी घटना आहे ती आहे आणि या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर या टोळक्याने 10 ते 15 जणांचं हे आणि या घटना सातत्याने वाढतायत। तुषार, 24 तासांमधली ही दुसरी घटना आपण पाहतोय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।